माझं नाव खुशी कराळे आणि मी नागपूरवरून आले. माझं नाव प्रथमेश गिरमे, मी सासवडचं. माझं नाव अंतरा दवे, मी नंदुरबार. माझं नाव विशाल पाटील आहे आणि मी नागपूरवरून आलेलो. सो तुम्ही कोणत्या इयरचे स्टुडंट आहात इंजिनिअरिंग? मी लास्ट इयर मेकॅनिकल. लास्ट इयर. माझं नाव यश कांबडे. सो आता तो फायनल इयरला, जेव्हा तू फर्स्ट इयरला जेव्हा तिकडून तुझ्या मूळ गावावरून इकडे आला होता, शिफ्ट झाला होता इंजिनिअरिंगसाठी पुण्यात, सो तेव्हा कसं वाटलं होतं? आणि तुम्ही जेव्हा गावाकडून इकडे शिफ्ट होता तेव्हा घरचे अपेक्षा असतातच, पण गावाच्या पण अपेक्षा असतात तुमच्याकडून. हॉस्टेलची लाईफ मध्ये बाई सॉर्टेड होती. हॉस्टेलची लाईफ ते आम्हाला रूमवर आल्यानंतर कळालेलं. कारण हॉस्टेलमध्ये कसं की बाई वीक मध्ये साफसफाई व्हायची 2 टाइम, सगळं टाइम टू टाइम मॅनेज व्हायचं. हॉस्टेलला असं होतं की आमचा 9चा इन टाइम असायचा. हा. आम्ही सर्वच भेटायचो, म्हणजे नाही का डॉट 9ला मिळायचो. हा. आता इकडे असं होते कोणी भेटत नाही, काही बरोबर. नाही असं. सो प्रत्येक जण बोलतो की जो इंजिनियर आहे तो बोलतो की इंजिनिअरिंगचा सिलेबस फक्त अभ्यास शिकवत नाही, तर आयुष्याचे धडे पण शिकवतो. तर असे कोणते शिकवण आहेत किंवा असे कोणते धडे आहेत तुला इंजिनिअरिंगनं शिकवतो? जो आत्ताचा सिलेबस आहे ना, नक्की उपयोगाचा आहे, पण ज्या पद्धतीने त्याला शिकवलं जात आहे ना, ती पद्धत कदाचित चुकीची आहे. जे की कम्प्लीट प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे सिलेबसचं. आत्ता पण न्यूरल नेटवर्क वरती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती आहे. आमच्या कॉलेजमधले इव्हेंट तर पूर्ण पुण्यामध्ये फेमस आहेत. इव्हेंट म्हणजे आमच्या डोक्यात कोणती दुसरी गोष्ट येतच नाही. इव्हेंट पहिलं इव्हेंट होते, बाकीचं मग नंतर बघू पुढचं पुढे. आणि ते प्रत्येक वेळेस असं झालं की इव्हेंट झाल्यानंतर झालंच मॅनेज गोष्ट, त्यामुळे आता कॉन्फिडन्स की होऊन जातं मॅनेज, होऊन जातो अभ्यास सुद्धा, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. सो तुझं नाव काय आणि कुठून आलंय? माझं नाव खुशी कराळे आणि मी नागपूरवरून आले. माझं नाव प्रथमेश गिरमे, मी सासवडचं. माझं नाव अंतरा दवे, मी नंदुरबार. माझं नाव विशाल पाटील आहे आणि मी नागपूरवरून आलेलो. माझं नाव अस्मिता मिरचंदानी, मी अहमदनगरवरून. माझं नाव सिद्धार्थ खोबरागडे आणि मी पण नागपूर. सो तुम्ही कोणत्या इयरचे स्टुडंट आहात इंजिनिअरिंग? मी लास्ट इयर मेकॅनिकल. लास्ट इयर. फायनल इयर. लास्ट इयर इंजिनिअरिंग. मी मेहुल भोसले, फौजी आडगाव हे गावाचं नाव माझं. आमच्या गावात नाव फौजी निघाले खूप म्हणून फौजी आडगाव. माझं नाव नितीन ढवाण आहे आणि मी मूळचा निगोजचा आहे, जुनागडमध्ये. माझं नाव अर्जुन शिंपले, मी परभणी स्ट्रीट बोरीगाव. माझं नाव यश कांबडे, बल्लारपूर, चंद्रपूर डिस्ट्रिक्ट. इंजिनिअरिंगच्या कोणत्या वर्षाला आहे? आत्ता फायनल इयरला. इंजिनिअरिंगच्या कोणत्या वर्षाला आहे? फायनल इयर लास्ट इयर, आता पुढच्या महिन्यातच ग्रॅज्युएट होऊन जाऊ. मी पण लास्ट इयर, पुढच्या महिन्यात ग्रॅज्युएट होऊन जाईल. सो आता तो फायनल इयरला, जेव्हा तू फर्स्ट इयरला जेव्हा तिकडून तुझ्या मूळ गावावरून इकडे आला होता, शिफ्ट झाला होता इंजिनिअरिंगसाठी पुण्यात, सो तेव्हा कसं वाटलं होतं? पहिले पण बाहेर राहिलेलो आहे, म्हणजे 5वी पासूनच मी बाहेर शिकायला होतो. ऑलमोस्ट 8 वर्ष मी हॉस्टेलला राहिलो होतो. मग पुण्यात येऊन असं काही वेगळं वाटलं नाही. पुणे जवळच होतं पहिल्यापासूनच, तर एवढं काय असं विशेष वाटलं नाही. हो, येणं जाणं होतंच आधी. जसं की मी नागपूरमध्ये राहायचो तेव्हा मला इतकं एक्सप्लोरेशन नव्हतं, जे की मी इथे आल्यानंतर मला जेवढी फ्रीडम भेटलेली, जसं की मग मित्र वगैरे भेटलेले, जे आम्ही वाईडली क्रेझीनेस करतोय यांच्यासोबत, ते सगळं एक्सप्लोर करायला भेटलेलं मला इथे. इमोशनल बॅलन्स म्हटलं तर मी पहिल्यापासून रेडी होतो नवीन चॅलेंजेससाठी, की नवीन गोष्टी एक्सपिरियन्स करायच्या आहे. घरचे पहिले म्हटले की घरातून फक्त संभाजीनगरला जा, पुण्यामध्ये नको. पण असं होतं की नवीन सिटीमध्ये जायचं आहे, नवीन गोष्टी करायला भेटेल. तसंच झालं. इथं नवीन मित्र भेटले, खूप सारे वेगळे माइंडसेटवाले, खूप सारे वेगळ्या विचारांवाले, त्यामुळे विचार वाढले खूप सारे. पर्सनॅलिटीमध्ये चेंज झाला. जुने मित्र भेटले मला, ते साफसाफ बोलत आहे की खूप चेंजेस दिसले तुझ्यामध्ये, आणि ते एक पॉझिटिव्ह चेंजेस आला माझ्यामध्ये पुण्यात आल्यामुळे. इथे खूप सारे किल्ले बघितले, खूप साऱ्या गोष्टी असं समजल्या की ज्यामुळे आता कुठे पण उचलून टाकलं तरी तिथून येऊ शकतो बाहेर सिच्युएशनच्या. एवढी गोष्ट एक चांगली झालेली आहे. खूप फरक जाणवला, म्हणजे मी जशी आधी होती आता मी तशी बिलकुल नाही, आणि चांगल्यासाठीच चेंज झालेली आहे. कारण मी आधी खूप कॉम्पॅक्ट होती आणि माझ्या याच्यात राहायची. इकडे येऊन मी खूप गोष्टी एक्सप्लोर केल्या जे मला खरंच करायच्या होत्या. असं समज की माझी काही गोष्टी बकेट लिस्टच्या असेल, शॉर्ट टर्मच होत्या, असं काही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी नव्हत्या, पण मी केल्या. नाईट लाईफ एन्जॉय केली, ते सर्वच केलं, मजा केली सर्व. मला जास्त काही नवीन वाटलं नाही, कारण की माझं गाव पुण्याच्या जवळच आहे. तरी पण नवीन मित्रमैत्रीण भेटले, नवीन लोक भेटले, त्यांच्याकडून भरपूर गोष्टी शिकायला भेटतात इंजिनिअरिंगला आल्यापासून. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आधीची अस्मिता पाहायला गेले तर खूपच अशी शांत, कोणाशी बोलणार नाही काही. आता असे की लोक कंटाळतील माझं बोलणं ऐकून, एवढी मी बडबड वगैरे करते. स्वतःमध्ये खूप चेंजेस झाले आणि ते झालेच पाहिजे होते. नवीन मित्र, नवीन भाषा, खान, म्हणजे आमच्याकडे वेगळं मिळायचं. आमच्याकडे तावजी भेटायचं,
तिकट इथं आणि इथे आम्हाला तिकट काही भेटे ना भाई, त्यामुळे लई विषय होतो रे आमचा. बट तू मग जेव्हा नगरवरून पुण्यात आली तेव्हा स्टार्टिंग डेज मध्ये कोणता तुला एक्सपिरियन्स आली की त्रास कशाचा झाला? एक्सपिरियन्स म्हणजे कोणाशी जास्त न बोलणं वगैरे त्याच गोष्टी, की आता आपण स्टार्टिंग कशी करायची की कसं कॉन्व्हर्सेशन कसं बिल्ड करायचं हेच माहित नाही. माहित नव्हतं. फ्रेंड्स कसे बनवायचे हे माहित नव्हतं. पण इंजिनिअरिंगने खूप छान पद्धतीने ते शिकवलं की फ्रेंड्स कसे पाहिजे, कसे बनवायचे, कशा गोष्टी मॅनेज Manage करायचे, करायचं. सगळं शिकवलं. फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा मी इथं पहिल्यांदा आलो तेव्हा खूप एकदम नवीन जागा आणि सगळं काही एवढं मोठं वातावरण, एवढा मोठा कॉलेज आणि आपलं हे पुण्यातला सर्वात मोठा कॉलेज आहे हा. तर फर्स्ट ऑफ ऑल थोडं म्हणजे नर्वस होतं की माझे फ्रेंड्स बनणार का नाही, कसं मी मिळून मिसळून राहणार का नाही. पण जसं जसं दिवस जात गेले तसा फ्लो बनत गेला आणि आता चांगलं झालंय फ्लो, एकदम आनंदात. इकडं एज्युकेशन हे जरा चांगलं वाटलं गावाकडल्यापेक्षा. गावाकडं म्हणजे असं आमच्या इकडं नाही इतकं काही विशेष एज्युकेशन वगैरे, असंच टाइमपास करते पोरं, म्हणजे शिकायचं म्हणून शिकत्या. आता आमच्या गावाकडे जी इंजिनिअरिंग केलेली मुलं आहे, इकडली इंजिनिअरिंग केलेली मुलं आहे, फरक आहे. आमच्या गावाकडल्या इंजिनिअरिंग कॉलेजला आणखीन एक पण कंपनी येत नाही, कधी येत पण नाही. फक्त डिग्री पुरते इंजिनियर. इकडं कंपन्या वगैरे येतात कॉलेजमध्ये प्लेसमेंटसाठी. मैं तो वैसे 2 साल से इंजीनियरिंग के मेरे 2 साल से बाहर ही थी, बट स्टिल इंजीनियरिंग में आने के बाद भी बहुत चेंजेस आए. लाइक फर्स्ट ईयर मी वाज लाइक टोटल इंट्रोवर्ट, मैं बात नहीं करती थी, घुल मिलती नहीं थी. बट अभी बहुत ऐसे जो देखा उनसे बात करना, बड़बड़ करना, आई लाइक दैट, बड़बड़ करना वगैरह सबसे. सो वो एक चेंजेस आए कि इंट्रोवर्ट टू एक्सट्रोवर्ट की जर्नी मुझे इंजीनियरिंग ने सिखाई है. तो वो एक चेंजेस आया मेरे में. आणि तुम्ही जेव्हा गावाकडून इकडे शिफ्ट होता तेव्हा घरचे अपेक्षा असतातच, पण गावाच्या पण अपेक्षा असतात तुमच्याकडून की काहीतरी चांगलं मुलांना करावं किंवा चांगला एक माणूस तरी बनावा लाईफमध्ये आणि चांगला काहीतरी अचीव्ह करावा. आता रूमवर राहतो की हॉस्टेलवर राहतोस? हॉस्टेल. आम्ही अगोदर हॉस्टेलला राहायचो, म्हणजे आम्ही रूममेट्सच होतो अगदी. अच्छा, आणि आता हॉस्टेलला सॉरी आता रूमला राहतो. मी आधी हॉस्टेलला राहायची, आता रूमला. मी कधी हॉस्टेलला राहिलंच नाही. मैं स्टार्टिंग से रूम. आम्ही कोरोना बॅच, त्यामुळे 1.5 वर्षानंतर कॉलेजला आलो. पहिलं 1 वर्ष हॉस्टेल, नंतर मग रूम. दोन्ही एक्सपिरियन्स चांगलेच होते. मी आधी हॉस्टेल, आता रूम. पहिलं वर्ष हॉस्टेलला राहिलो होतो, तरी नंतर जसे जसे मित्रांबरोबर ओळख वगैरे झाली तसं रूमला शिफ्ट झालो. आता मला सांग की हॉस्टेल लाईफ आणि रूम लाईफ मध्ये काय फरक जाणवला तुला? कारण की तू दोन्ही ठिकाणी राहिला होता. हॉस्टेल म्हणजे नुसतं धिंगाणा असतो, म्हणजे मुलं खूप असतात. जर मजा करायची असली तर हॉस्टेल बेस्ट, पण जर एखाद्या गोष्टीवरती फोकस वगैरे करायचं असलं, काही काम वगैरे करायचं असलं तर रूम घेणं कधी पण चांगलं असतं. कारण हॉस्टेलला रूममध्ये पहिले पण जे हॉस्टेल होते ना, प्रत्येक वेळेस आमच्या रूममध्येच सगळे मुलं आलेले असायचे. अभ्यास वगैरे काय नाही, नुसता धिंगाणा करायचा, टेन्शन नाही, फुल मजा. हॉस्टेल लाईफ बेस्ट होती रूमच्या लाईफपेक्षा, कारण की हॉस्टेल लाईफमध्ये रिस्ट्रिक्शन्स नव्हते. इथे रिस्ट्रिक्शन्स लागतात, हर महिन्याला पैसे जमा करा, हे करा ते करा. हॉस्टेलला एक टाइमला भरले की टेन्शन नव्हतं आणि चिल होती लाईफ सगळी. हॉस्टेलची लाईफ मध्ये बाई सॉर्टेड होती हॉस्टेलची लाईफ, ते आम्हाला रूमवर आल्यानंतर कळालेलं. कारण हॉस्टेलमध्ये कसं की बाई वीक मध्ये साफसफाई व्हायची 2 टाइम, सगळं टाइम टू टाइम मॅनेज व्हायचं. आणि रूमला ज्या टाइमपासून आलेलो आम्ही, त्या टाइमपासून आमचं रुटीन सगळं चेंज झालेलं. आम्ही कधी साफसफाई करायला लई टाळतोय, करू द्या. मेसला जायच्या वेळेस टाइम नसतो आमचा, कधी खायला जायचं, कुठे खायला जायचं, कधी नाश्ता होतो नाही होत, चाय पितो कधी नाही पित, असंच काही चालतंय आमचं. रिस्ट्रिक्शन वगैरे नव्हतं हॉस्टेल सारखं. कधी पण मनात आलं तेव्हा निघाली बाहेर. काही करा, कधी करा. आणि असं कोण आलं गेलं तर काही नसते हॉस्टेल सारखं. असं निवांत राहते रूमला. हॉस्टेलला कसं राहते, हे आलं कधी वॉचमॅन हे विचारतं कोण आलं काय आलं. हॉस्टेल लाईफ म्हणजे ऍक्च्युली आम्ही हॉस्टेलमध्ये राहिलो तेव्हा कोविड होता आणि त्या टायमिंग मध्ये असं की रात्रीच्या 3:30 वाजताची गोवा प्लॅनिंग असेल किंवा 2-2 दिवस मॅगीवरती सर्वाइव्ह करणं असेल, तर ह्या गोष्टी भरपूर घडल्या होत्या हॉस्टेलमध्ये. म्हणजे हॉस्टेल लाईफ म्हणजे जन्नत. बट हाँ, रूम इसने भी सही कहा कि रूम पे नहीं फ्रेंड्स टिकते. बहुत ऐसे अतरंगी लड़कियां भी देखी है मैंने. पर हाँ, रूम एक रिस्पॉन्सिबिलिटी सिखा देता है. तो आई एम ग्लैड कि मैं उतने रिस्पॉन्सिबिलिटीज उठा सके, तो आगे जाके मुझे प्रॉब्लम नहीं आएगी. अशा कोणत्या गोष्टी आहे की तू ज्या शिकलाय हॉस्टेल लाईफ मध्ये? हॉस्टेल लाईफ मध्ये आपल्याला जी गोष्ट शिकायला भेटली ती एक तर मनी मॅनेजमेंट, डिसिप्लिन, आणि म्हणजे की आपण
हा हो का, जेव्हा आपण घरापासून घर आपलं कसं कम्फर्ट झोन असते, पण हॉस्टेलमध्ये कसं आपल्याला खूप सारी गोष्टी बघावी लागते आणि झिरो पासून स्टार्ट करा. झिरो पासून स्टार्ट करायला लागते. मग ते आपला मनी मॅनेजमेंट असो, आपला अभ्यास असो, या बाकी सगळी गोष्टी असो, ते गोष्टी आपल्याला हॉस्टेलमध्ये शिकायला मिळते. आणि इमोशनल मॅनेजमेंट पण करायला शिकायला लागतं, कारण की पहिल्यांदाच घराच्या बाहेर आले. इमोशनल मॅनेजमेंट ते वन ऑफ द मोस्ट टॅकलेबल, एक आपलं टफेस्ट असते, जे खूप लोक टॅकल नाही करू शकतात. पण आता फ्रॉम बल्लारशाह टू पुणे म्हणलं तरी एक दिवसाचा प्रवास पडतो, म्हणजे ते 21 तासाचा प्रवास पडतो. आणि मी आपलं घर सोडून इकडे आलोय, तर मलाही कधी कधी आठवण येते आई बाबांची, घराची, आपल्या लोकांची, आपल्या गावाची. पण आपलं मन ठेवून अभ्यास करावे लागते, थोडा तर दिवस काढावे लागते, कारण काही आपण आलोच इथं काही शिकायला, मोठे बनायला. त्या हिशोबाने ठीक आहे, थोडा मॅनेजमेंट करावं लागेल. आहे? हॉस्टेलला असं होतं की आमचा 9चा इन टाइम असायचा. हा. आम्ही सर्वच भेटायचो, म्हणजे नाही का डॉट 9ला मिळायचो. हा. आता इकडे असं होते कोणी भेटत नाही, काही बरोबर. नाही हा. असं. तिथे 9ला मिळायचो. रात्री मॅगी नसली आमच्याजवळ तर पूर्ण एकाकडे दरवाजा वाजायचा, आहे का आहे का आहे का. ते खूप वेगळी मजा होती. आणि इकडे कसं फ्लॅटला सर्व आपल्या आपल्या याच्यात असतात, म्हणजे तू कोणाशी एकदम जाऊन त्यांच्या स्पेस मध्ये नाही जाऊ शकत. इथे म्हणजे हॉस्टेलला तसं काही नव्हतं, अरे तुझी स्पेस काही भेटणार नाहीये इथं, सर्वांमध्ये असा विषय होता. तर मला असं वाटतं ते खूप भारी होतं. आणि एक गोष्ट आहे की हॉस्टेलचे फ्रेंड्स टिके, फ्लॅटचे नाही. हॉस्टेलचं खूप वेगळं होतं, म्हणजे फॅमिली टाईप्स होतं, प्रॉपर फॅमिली टाईप्स. मग घरची कधी आठवण पण नाही झाली. ती कधी आठवणच येत नाही, कारण की कधी. मित्र सगळे असतात एकमेकांच्या room सगळे मध्ये. सोबत असायचे. मेन म्हणजे दुःखात असो किंवा मी रडत दिसली तर ती माझ्या जवळ येईन, असं नाही तिचंच आहे तर ती बघेल, असं नव्हतं. हॉस्टेलची लाईफ वन ऑफ द बेस्ट लाईफ. तुम्ही आपल्या इंजिनिअरिंग लाईफमध्ये अगर हॉस्टेलची जगलीच नाही तर तुम्ही काहीच जगले नाही, कारण हॉस्टेल लाईफ शिवाय तुम्हाला काही पर्यायच नाही. कारण हॉस्टेल लाईफ तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवते, जे तुम्हाला रूमवरची लाईफ नाही शिकू शकत. जे डॉट 9ला पोहोचायचं, डॉट 9ला तर तिथे आम्ही पोहोचणार कुठे असं, मग आम्ही पण डॉट 9ला बरोबर गेट समोर असणारच आम्ही उभे. टाइम मॅनेजमेंट, फ्रेंडशिप, सगळं सगळं दिलं हॉस्टेलने. सगळं पूर्ण लाईफ म्हटलं तरी आम्हाला हॉस्टेलनेच दिली. हॉस्टेल लाईफ मध्ये एवढं आहे की आपल्याला मॅनेज नाही करावं लागत खूप साऱ्या गोष्टी. हा. सगळं असं की घरचे पैसे टाकून देतो हॉस्टेलला, आपण मजा करत राहा. रूमला असं की दर महिन्याला ते रेंट भरा, लाईट बिल भरा, साफसफाई बघा. परत असं की हॉस्टेल लाईफचं मला एवढं कळत नाही, आपण 10-12 रूम कव्हर करतो, कारण की सगळे इंडियन एका रूमच जातात. मग आपण एवढे रूम कव्हर करतो, ते कळलं नाही मला हॉस्टेलचं. आणखी हॉस्टेल लाईफ मध्ये एका सेंटेन्स मध्ये सांगू शकतो तर गोंधळ मध्ये अभ्यास कसा करायचा, सगळ्यात बेस्ट. तुला जो माणूस हॉस्टेल लाईफ जगला तो कुठेही जगला. मेसचं जेवण, त्याच्यानंतर मारामारी, धिंगाणा, सगळ्या गोष्टी. एका रूम मध्ये 4 जणांची हे राहायची बेड, आणि एका रूम मध्ये 8 जण राहायचो एकत्र. युनिटी होती आमची मेकॅनिकल वाल्यांची की बाबा सगळे सोबत राहायचे असं. तुला काय हॉस्टेल लाईफ मध्ये एकच फंड असतो की कमीत कमी रिसोर्सेस मध्ये जास्त गोष्टी मॅनेज करून द्यायच्या. जसं की एक कोलगेट असेल तर ते 8-8 जण लावतात. अशा गोष्टी. हॉस्टेल लाईफनी सगळंच शिकवलं, कसं जगायचं शिकवलं. हॉस्टेल लाईफने जे अनुभव दिले ना, त्याच्यावरतीच म्हणजे पूर्ण जीवनामध्ये जेवढ्या गोष्टी शिकायच्या असतात मला तर वाटतं सगळं हॉस्टेलमधून मिळतच. तू हॉस्टेलवरती राहिलीच नाही, सो तू काय मिस केलंय? आई डू रिग्रेट कि मैं हॉस्टल लाइफ नहीं इंजॉय कर पाई। पर हाँ, बीच बीच में इनके रूम पे जाना होता था तो करते थे एंजॉय। हमने 250 की मैगी भी खाई है, फाइन भरा है हम लोगों ने। तो बस वही सब मेमोरीज है। लाईफ लेसन म्हटलं तर की बाकी लोकांसोबत गोष्टी मॅनेज कशा कराव्या, म्हणजे पाणी झालं, हे झालं, परत दांगवाड्यामध्ये अभ्यास, परत साईडला तुमच्या साईडला एक मुलगा झोपलेला आहे जो कायम झोपत होतो, जसं की बेडमध्ये डिकम्पोज होऊन जाईल, कधी उठणार नाही. त्यासोबत राहणं कसं जमावं, या सर्व गोष्टी. जसं रूम मध्ये आता आपण आपल्या अकॉर्डिंग मुलं चूज करू शकतो कोणासोबत जायचं. हॉस्टेलसोबत आपल्याला रॅन्डमली भेटून जात्या, आणि त्या रॅन्डम लोकांसोबत जगणं कसं करावं, कसं ऍडजस्ट करावं, प्रत्येक गोष्टी त्या गोष्टी शिकायला भेटल्या. सो प्रत्येक जण बोलतो की जो इंजिनियर आहे तो बोलतो की इंजिनिअरिंगचा सिलेबस फक्त अभ्यास शिकवत नाही तर आयुष्याचे धडे पण शिकवतो. तर असे कोणते शिकवण आहेत किंवा असे कोणते धडे आहेत तुला इंजिनिअरिंगनं शिकवलं? पहिली गोष्ट टाइम मॅनेजमेंट आहे. की उद्या सबमिशन आहे, आज रात्री 10 वाजता 11 वाजता लिहायला बसणं आणि ते ग्रुपमध्ये बसणं. त्याच्यानंतर जर असाइनमेंट कोणती कम्प्लीटच नाही झाली तर ती मॅनेज करणं, ह्याचं एक पेज घेऊन त्याचं एक पेज घेऊन, किंवा फाईलच्या पण ह्याच गोष्टी असतील, रेडिंग लिहिणं दुसऱ्याचं पाहून, अशा सगळ्या गोष्टी. गौरव म्हटलं तर विचारांनी वाढलो, ती एक गोष्ट खूप आहे. अभ्यास केला नाही केला, अभ्यासाबद्दल जास्त काही नाहीये, बट एवढं आहे की
सिच्युएशन हँडल करणं शिकलो. ती एक गोष्टबद्दल गर्व मानू शकतो. डेडलाईन्स हँडल करणं शिकलो. उद्या जाऊन आता ऑफिसमध्ये गेलो तर माहीत नाही 10 दिवसात काम होईल का नाही, पण लास्टच्या सबमिशनच्या आदल्या दिवशी तर काम होऊन जाईल एवढा कॉन्फिडन्स आला आहे स्वतःमध्ये. एवढं बाकी मित्रांसोबत खूप साऱ्या अशा गोष्टी केल्या ज्यामुळे प्रत्येक सिच्युएशनच्या बाहेर येऊ शकतो. म्हणजे माझा आधी असा प्रॉब्लेम असायचा, एक्झामच्या टाइमला माझी तब्येत बिघडून जायची. जर मला एक पण प्रश्न आला नाही ना, मी तिथे थरथर व्हायची. लिटरली मला कोणतरी पेपर लिहायला लागत होतं. ही माझी एक सिच्युएशन होती. आधीपासून मी तशीच. पण इथे येऊन मी एंड टाइमला अभ्यास करत आहे रात्रीच्या वेळी आणि दुसऱ्या दिवशी चांगला पण पेपर लिहून येत आहे. म्हणजे मी बिलकुल एक्सपेक्ट नव्हतं केलं. मला असं वाटलं मी आयुष्यभर अशीच राहणार. पण इथे ते चेंज झाली ती गोष्ट, जी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होती. कारण हे असं नेहमी नसतं चालू शकतं. तर मला असं वाटतं इंजिनिअरिंगने मला कॉन्फिडन्स लेवल म्हणजे माझा खूप वाढवला सर्व गोष्टीत. म्हणजे मी असं वाटत होतं की हा ठीक आहे 12वी पर्यंत ठीक आहे, पण आपण इंजिनिअरिंगला येऊन पण एवढे 40 सब्जेक्ट काढणं मजाक नाहीये, खरंच नाहीये. तर मला असं वाटतं कॉन्फिडन्स, पेशन्स लेवल, कारण मी नागपूरची आहे तर गरम दिमाग आहे. आणि इथे येऊन खरंच मी ठेवायचा प्रयत्न केला. अजून पण मी झाली नाहीये, पण थोडा केलाय प्रयत्न. इंडियन लाईफ मध्ये बस जुगाड करणं शिकलोय आम्ही. कुठे कसं काय मॅनेज करायचं, काय करायचं. आमचे सबमिशन्स राहायचे कॉमचे, आणि आता एक रात्री शीट नाही बनतंय तर मग दुसऱ्याची ढापून आणायची, ज्याची झालेली आहे त्याची ढापून आणायची आणि दाखवायची. असं झालेलं आहे. आणि मेकॅनिकल इज म्हणजे इंजिनिअरिंग करा पण मेकॅनिकल नको करा. नाही म्हणजे जर तुम्हाला खरंच एकदम चूल इंजिनिअरिंग करायची तर मग मेकॅनिकल मध्ये घुसा, कारण की मेकॅनिकलचा पोरगा कुठेही जाऊ शकतो. तुम्ही बघू शकता मेकॅनिकल डिपार्टमेंटचे पोरं IT मध्ये चाललंय, कुठेही चाललंय. धडे म्हटलं तर पहिले तर दुनियादारी शिकवतो इंजिनिअरिंगची लाईफ, की जे तुम्ही ड्रीम बघतात ना, ड्रीम हे तुम्हाला असं सोप्या पद्धतीने मिळत नाही जसं तुम्ही सिरीज आणि मूवीजमध्ये बघता. त्यासाठी तुम्हाला रिअल स्ट्रगल करावेच लागेल. तुमचा बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही कुठून आले, हे सगळी गोष्टी मॅटर नाही करत. अगर तुमचं ध्येय एकदम स्ट्रॉंग असेल तर तुम्ही जिंकू शकता, सगळं काय करू शकता. फक्त आपलं गोलवर तुम्ही फोकस्ड राहा. आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला म्हटलं तर एक इमोशनल जे तुमचं असते अटॅचमेंट, इमोशनल मॅनेजमेंट, मग ते लव्हबद्दल असो या कुठल्याही गोष्टीबद्दल असो, ते तुम्हाला कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं आणि कसं स्टेबल राहायचं हे इंजिनिअरिंग शिकवते. इंजिनिअरिंग शिकवतोय की आपल्याला जगायचं कसं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचं. ॲज अ गुड ह्युमन बिंग कसं सर्व्हाइव्ह करायचं, कसं जगायचं हे शिकवतो. माझंही सेम आहे. मी थोडी शॉर्ट टेम्पर आहे. तर टीचर समोर जेव्हा सबमिशन वगैरे सुरू असतात, टीचरचा पारा तर चढलेलाच राहतो. मग आपण कसं शांतपणे हँडल करायच्या गोष्टी, कसं टाइम टू टाइम मॅनेज करायचं, तेच शिकले इंजिनिअरिंग. मला असं वाटतं जे इंजिनिअरिंग करू शकते ते काही पण करू शकते. तेवढा खरं. कारण इंजिनिअरिंग करणं काही सोपं नाही, कारण खूप मेहनत पण लागते. तर मला वाटतं असं जे इंजिनिअरिंग करू शकतं ते कोणत्या पण फील्डमध्ये येऊ शकतं. बरोबर आहे. हा, ऍक्टर वगैरे, डान्स. आणि प्रत्येक, मला तर वाटतं, मी पाहिलंय पण आणि तुम्ही पण पाहिलं असेल की प्रत्येक फील्डमध्ये आता इंजिनियर्स आहेत. आणि ते कोणतं पण असेल, क्रिकेटर असेल किंवा बँकिंगचं असेल, कोणत्याही क्षेत्रात इंजिनिअरिंग आहेत आता सगळीकडे. आणि वन ऑफ द मोस्ट म्हणजे स्ट्रेसफुल मॅनेजमेंट, जे तुम्हाला इंजिनिअरिंग लाईफमध्ये भरपूर असाइनमेंट, प्रॅक्टिकल, वायवा सगळं काही असते. एक अशी सिच्युएशन असते की त्यामध्ये तुम्ही या परिस्थितीमध्ये पोहोचता की तुम्ही सुसाईड, असे खूप काही गोष्टी तुम्हाला, ओव्हरथिंकचे, डिप्रेशन. पण या गोष्टीला टॅकल कसे करावे हे इंजिनिअरिंग शिकवते तुम्हाला. आणि म्हणून इंजिनिअरिंगचे पोरं इंजिनियर नाही बनले तरी जगात खूप काही बनतात. चांगला माणूस तर नक्कीच बनतात. इंजिनिअरिंगमुळे तुझ्या कोणत्या स्किल डेव्हलप झाल्या? टाइम मॅनेजमेंट, डिसिप्लिन. झालंय का, खरं झालंय का डिसिप्लिन? हा झालाय असं म्हणू शकतोय आपण. आता मला एखादा एक्झाम्पल दे बरं की असा हा डिसिप्लिन माझ्या डेव्हलप झालाय. जसं फनी वे मध्ये सांगायचं असेल तर सबमिशनचा टाइम असतो 10ला. मी निघतो तिथनं 10ला. बघा, यावरून कळतंय किती डिसिप्लिन डेव्हलप झालाय तुझ्यात. हा माझंच गोष्ट नाही, ही सगळी इंजिनिअरिंगच्या मुलांची गोष्ट. तसं तर मला पहिल्यापासूनच टेक्नॉलॉजीची वगैरे आवड होती, म्हणूनच मी आधीच घरी CPU वगैरे खोलून खराब केलेले आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग घेतलं होतं. असं काही नाही की इंजिनिअरिंग जरी नसतं घेतलं, BCA वगैरे जरी केलं असतं किंवा BCS जरी केलं असतं तरी कोडिंग स्किल वगैरे, म्हणजे इंजिनिअरिंग सुरू करायच्या आधीपासूनच मी केलं होतं ते. तर त्याच्यामुळंच आवड वगैरे होती. आणि स्किल्स तर माझ्या आवडीमुळेच डेव्हलप झालंय की ना की इंजिनिअरिंगमुळं. पण इंजिनिअरिंगची पण नक्कीच त्याच डिरेक्शनने असल्यामुळे फायदा तर नक्की झाला. सो आता मला सांगा की एक इंजिनियर होण्यासाठी एका व्यक्तीत असे कोणते गुण असले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं तुमच्या मते? आता तुम्ही एक इंजिनियर आहात म्हणून. कॉन्फिडंट,
मन स्ट्रॉंग असलं पाहिजे तुमचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुम्ही मोठ्या मनाचे राहा, स्ट्रॉंग राहा, जास्त ओव्हर थिंकिंग नको करा, आणि नाही जमत असेल तर प्रयत्न करत राहा, हळूहळू जमेल. असं नाही की तुम्ही पहिल्या मध्ये जमेल का नाही, की तुमची केटी बसली पेपरात, की तुमचा वाय छान नाही गेला, तुमची असाइनमेंट नव्हत्या, तुम्हाला करायची इच्छा नव्हती, काही नाही होते. एन्जॉय करा, बाहेर जा आणि सोबत परत या पुन्हा, आणि पुन्हा आपल्या कामाला लागा. कमीत कमी रिसोर्सेस मध्ये जास्त गोष्टी करता आल्या पाहिजेत तुम्हाला. माझं ओपिनियन याच्यावर थोडं डिफरंट असेल. माझं म्हणणं आहे की काही गुण नसले तर चालेल, तुम्ही आपोआप होऊन जाईल. सगळे गुण तुमच्यामध्ये येऊन जाईल. तुम्ही फक्त ट्राय करा, डेअरिंग करा. पुढे सगळ्या गोष्टी माहित नाही कसं होईल, पण होऊन जाईल. कृष्णाचा एक हे आहे, कृष्णाचा आपल्या एक थॉट आहे, दिस टू शॉल पास अवे. ही वेळ पण निघून जाईल आणि ती निघून जाते. बरोबर आहे. तुम्हाला कळणार पण नाही कसं होऊन जाईल, सगळ्या गोष्टी मॅनेज होऊन जातं. पण फक्त कॉन्फिडन्स ठेवा, कॉन्फिडन्सनं फेस करा, तुम्हाला पण कळणार आहे, पण होऊन जाईल सर्व काही ठीक. मला वाटतं हार्डवर्क तर नको, स्मार्ट वर्क पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट. म्हणजे फक्त तेवढ्याने होत नाही, कारण आता आपण लहान नाही राहिलोय की फक्त अभ्यास केला, वाचून गेलो, तसं काही नसतं. युनिव्हर्सिटीला कसं पाहिजे आन्सर्स, कशा टाईपचे पाहिजे, हे सर्व शिकून घेणं मला असं वाटते गरजेचं आहे. त्यानंतरच आपण बरोबर पेपर लिहू शकतो किंवा काही. ओव्हर कॉन्फिडंट नको, कॉन्फिडेंटच राहा, जुगाडू राहा. इंजिनिअरिंग आयुष्यात सगळ्यात महत्वाची काय आहे, कारण की इंजिनिअरिंग फक्त इंजिनियर्स बनवत नाही, तर ते आयुष्यात एक चांगला व्यक्ती घडवण्यासाठी मदत करते. अँगर कमी पाहिजे मेन म्हणजे की कुठल्या गोष्टीचा अँगर, जर इंजिनिअरिंग करतायत तर तो साईडलाच ठेवा तुम्ही. आणि तेच सबमिशन वगैरे करताना Patiently सगळं केलं हो पाहिजे. तेच केलं पाहिजे, तेच गुण इम्पॉर्टंट. मला वाटतंय की हिंमत नाही हारायला पाहिजे, कारण कसं होते 12वी पर्यंत आपले कधी बॅकलॉग लागले नसतात आणि फर्स्ट इयरचे सब्जेक्ट कॉमन असल्याच्यानं खूप मुलांची बॅक लागतात, मुलं तिथं खचून जातात. मला वाटतं हिंमत नाही हारायला पाहिजे, बरोबर. ट्राय करायला पाहिजे. एक अटेंड, दोन attempt, दुसऱ्या अटेंड मध्ये निघून जाईल. हा. आणि बॅकलॉग किंवा एटीकेटी मला वाटतं 12वीच्या लोकांसाठी नवीनच गोष्ट असते. हा, म्हणजे So ते त्या आधी कधी आपले बॅकलॉग लागलेच नसते ना, म्हणजे नापास झाल्याचं काही माहितच नसतं ना आपल्याला. इथं इंजिनिअरिंग मध्ये एकदम डायरेक्ट 2 विषय बॅक, 3 विषय बॅक असं होतं ना. आणि त्यांना पहिल्या फर्स्ट इयरला जर बॅक लागलं तरी एकदम ते डिप्रेशन मध्ये जातात, हे जातात. इंजिनिअरिंग होण्यासाठी आवड पाहिजे. त्यानंतर प्रेशर हँडल करता आला पाहिजे, कारण IT कम्प्युटरचं तर ठीक आहे, पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे पाहिले तर सब्जेक्ट्स पास करणं खरंच अवघड होतं. आणि पाहिलेत बऱ्याच मुलांना बॅक लागल्यामुळे प्रेशरमध्ये आलेत, YD लागल्यामुळे प्रेशरमध्ये आलेत, आणि असं वेगळंच हे तयार होतं मुलांचं. नंतर तर शेवटी सुरुवातीला प्रेशर घेतात, नंतर पूर्ण सिरियसनेसच निघून जातो. मग इंजिनिअरिंगला जर यायचंय तर प्रेशर तर हँडल करता आला पाहिजे. आणि एवढंच गुण असले तरी इंजिनिअरिंग परफेक्ट आहे माझ्या. पेशेंस रहना चाहिए एंड ऑल्सो प्रैक्टिकल रहना इज मोर इम्पोर्टेंट देन बुकिश नॉलेज. प्रैक्टिकल मतलब इफ प्लेसमेंट की बात रही या जुगाड़ू काम रहा तो प्रैक्टिकल रहना बहुत जरूरी है. एंड पेशेंस एंड बी प्रैक्टिकल. आता इंजिनिअरिंगचा सिलेबस हा रेग्युलर लाईफशी रिलेटेड आहे का? आणि तुमचे जे सिनियर्स आहेत आता जे बाहेर जॉब करत असतील, तर त्यांच्याकडून तुम्हाला काय ऐकायला मिळतं की हा जो सिलेबस आहे तुम्ही जो शिकलाय तर त्याचा पुढे आयुष्यात कसा उपयोग होतोय? पहिले तर आपण इझिली खूपच टार्गेट करून टाकतो की सिलेबस 65च हेच आहे. माझं म्हणणं आहे, ते लोक एडेने बसलेले की एवढा मोठा सिलेबस डिझाईन करायला, ते पण काहीतरी विचार करूनच करताय. जसं की एक एक्झाम्पल झालं की आपल्याला सीच का बरं शिकवतात, पायथन नवीन लँग्वेज आहे, त्यांना हे कळत नाही की सी शिकल्यावर तुम्हाला पायथन किती इझी जाईल. ते पण बघितलं पाहिजे. आणि लाईफचं फक्त इंजिनिअरिंगच्या सिलेबसमध्ये फक्त टेक्निकल सब्जेक्टच नाहीये, ESD झाला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाले, असे पण सब्जेक्ट आहे ज्यामुळे आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होते आणि आपण नंतरच्या कॉर्पोरेट वर्डसाठी झालो किंवा दुसऱ्या वर्डसाठी झालो त्यासाठी सुद्धा रेडी होतो. आणि जे सिलेबसमध्ये नाहीये ते तुम्हाला कॉलेजमध्ये शिकायलाच भेटतं, मित्रांकडून शिकायलाच भेटतं. जसे लोक तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये भेटतात त्यांच्याकडून. जो आत्ताचा सिलेबस आहे ना, नक्की उपयोगाचा आहे, पण ज्या पद्धतीने त्याला शिकवलं जात आहे ना, ती पद्धत कदाचित चुकीची आहे. जे की कम्प्लीट प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे सिलेबसचं. आत्ता पण न्यूरल नेटवर्क वरती आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती आहे. सर्व गोष्टी एकदम सिलेबस तर मी म्हणेल परफेक्टच आहे, बट ते जे ऍक्च्युअल प्रोजेक्ट्स वगैरे बिल्ड करणं वगैरे असतं ना, ते कुठंतरी मिसिंग आहे. मुलं थेअरीमधून अजिबात शिकणार नाही, आणि जे प्रॅक्टिकल्स पण होतात ना ते ऑलमोस्ट काही असे फायद्याचे वाटत नाही. तर ऑलमोस्ट असं म्हणता येईल की सिलेबस तर त्यांनी व्यवस्थित बनवलाय, पण जी शिकवण्याची पद्धत किंवा जे थेरॉटिकल होत आहे ना सगळं, इन्स्टेड ऑफ की मुलांनी प्रोजेक्ट्स बनवले पाहिजे आणि त्याच्यामधून शिकले पाहिजे, तर ते कुठंतरी गॅप येतो, ते कुठंतरी लॅकिंग आहे असं वाटतं.
ओव्हरऑल लाईफचं शिकवतं, कारण काही काही जणांचं म्हणणं राहते की जर तुम्ही इंजिनिअरिंग कशाला करता, डायरेक्ट प्रोग्रामिंगचे क्लास करून डायरेक्ट हे करा. पण तसं नाही. असं जर इंजिनिअरिंग केली तर जे समोरचे जे कंपनीवाले लोक आहेत त्यांना कळतं परत कॅपॅसिटी हे म्हणून ते इंजिनिअरिंग असं मला वाटतं. बरोबर. आणि ही गोष्ट खरंच आहे. जर फक्त टेक्निकल गोष्टी जर शिकायच्या असत्या तर आपण क्लास लावले असते. पण ऍज अ गुड ह्युमन बिंग जर बनायचं असेल किंवा एक एटिकेट मॅनर्स वाला जर आपल्याला माणूस बनायचे तर इंजिनिअरिंग खरंच महत्वाचं आहे. Yes, आता मला सांगा की इंजिनिअरिंग म्हणलं की फक्त लेक्चर्स नाहीत किंवा सिलेबस नसतो. सो इव्हेंट्स असतात किंवा क्लब्स असतात किंवा अजून भरपूर ऍक्टिव्हिटीज असतात ज्यात आपण पार्टिसिपेशन करू शकतो. सो एवढं सगळं एक व्यक्ती कसं मॅनेज करतो? जो हे मॅनेज करू शकतो तोच तो इंजिनियर असतो ना. हे एक बरोबर आहे. एक व्यक्ती मॅनेज करण्याबद्दल झालं तर मग हेच आहे की शेवटी इंजिनिअरिंग मध्ये आलं तर करावं लागेलच आणि होऊन पण जातं. तुम्हाला अशी की पर्सनल स्किल्स नाही पाहिजे यासाठी. तुम्ही इंजिनिअरिंग करायला लागले तर आपोआप ह्या गोष्टी सर्व तुम्हाला येऊन जातातच. या गोष्टी मॅनेज करणं आपल्याला असं ऐकायला अवघड वाटतंय, पण जेव्हा जातं ना निघून जातं, कळत नाही की कसं होऊन गेलं सगळं, पण होऊन जातं. एवढं आहे. इव्हेंट असं असतं की दुसऱ्या दिवशी इव्हेंट आहे, आज सबमिशन करणं आहे, माहित नाही कसं आपल्याला जी गोष्ट लिहायला 10 दिवस लागतं ना ते 1 घंट्यात पण होऊन जाते पुढे चालून. फ्लो मध्ये होतो रे. मित्रांचा ग्रुप असतोय, अर्धे मित्र म्हणताय भाई होऊन जाय मॅनेज, ड्यू आपण जरा डिले होईल, ड्यू बसेल चालेल, ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे, हे काय सबमिशन याला कुठे काय असतं इम्पॉर्टन्स, असं चालतंय भाई. होईन तितकं तर करता, नाही झालं तर काही मित्राच्या याच्या असाइनमेंट जोडून 1-2 आपण लिहून असं टीचर करून ऍडजस्ट होऊन जातं. म्हणजे काहीतरी जुगाड बिगाड करून तो होऊनच जातं. तू केलेत का हे जुगाड असे? हा, केली खूपदा. इंजिनिअरिंग शिकवून देते आणि मला असं वाटतं जे लेक्चर्स वगैरेचा पार्ट आहे ना तो मला असं फक्त 10% आहे इंजिनियर्ससाठी. बाकी 90% बाकी सर्व आहे. को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज झाले किंवा इकडे तिकडे मस्ती करणं झालं. मला असं वाटतं की आधी या सर्वांची सवय नसायची. आधी फक्त आपण 12th पर्यंत फक्त अभ्यास पुरतं असायचं. पण मग इथे येऊन कॉलेज लाईफ एन्जॉय करणं म्हणावं किंवा काही ते शिकवून देते. मला असं वाटतं मला पण नाही माहित पण ते होऊन जाते, सर्व मॅनेज होऊन जाते. मला वाटते आपण लास्ट टाइमला करतो सर्व कामं आणि म्हणजे माहित नाही पण होऊन जातं सगळं. म्हणजे मित्र असला आणि कॉन्फिडन्स असला की होऊन सर्व जातं. मिळून बसतात. आता समजा सबमिशन्स नाही झाले, रात्रीचे बसलोय तर सर्व रात्र मिळून बसलो. मग एक जण काय मॅगी करणार, ज्याचं थोडंफार होऊन गेलं असेल मग तो बनवणार, मग आम्ही सगळं मिळून खाणार, मग एक जण भांडे घासून घेणार. म्हणजे असं टीमवर्क पण असायचं आणि होऊन जाते सर्व मॅनेज. मला असं वाटतं. आमच्या कॉलेजमधले इव्हेंट तर पूर्ण पुण्यामध्ये फेमस आहेत. इव्हेंट म्हणजे आमच्या डोक्यात कोणती दुसरी गोष्ट येतच नाही. इव्हेंट पहिलं इव्हेंट होते, बाकीचं मग नंतर बघू पुढचं पुढे. आणि ते प्रत्येक वेळेस असं झालं की इव्हेंट झाल्यानंतर झालेच मॅनेज गोष्ट, त्यामुळे आता कॉन्फिडन्स की होऊन जातं मॅनेज, होऊन जातो अभ्यास सुद्धा, त्यामुळे काय प्रॉब्लेम येत नाही. पेपरचं पण एवढं लोड नसतं, कारण एक दिवस आधी केलं तरी होतं. मी आयटीला आहे तर मला मेकॅनिकल वाल्यांनी इतका तर प्रेशर नाहीये. सब्जेक्ट इझी आहेत आणि आरामात पण होतं. एक दिवस आधी जरी केलं तरी सगळं होतं. हा, आणि आधी पण थोडं हे होतं तर नक्कीच हेल्प झाली. आणि एक दिवस आधी केलं तरी होतंय, म्हणून एक्झाम्सचं तर टेन्शन नाही का. सबमिशन डोकेदुखी असतेच, लिहावं लागतं आणि फुल मूड हे होतो, खराब होतो. हे कसं तुम्ही कसं केलंय? इंजिनिअरिंग मध्ये ड्यू डेट्स नसतात. पहिली गोष्ट, आता उद्या इव्हेंट आहे, आता एक दिवस पहिले इव्हेंट आहे ना, उद्या जर ड्यू डेट आहे तर आम्ही ड्यू डेट बघत नाही. इव्हेंट मॅनेज करू, पहिले इव्हेंट एन्जॉय करू, नंतर ड्यू डेट गेली तर गेली. मॅनेज आता इंजिनिअरिंग करतोय तर होऊनच जातं. त्यात सबमिशन साईडला जर इव्हेंट असेल आणि सबमिशन दोन्ही सोबत असेल सबमिशन वगैरे पाहून घेऊ आपण आधी इव्हेंटची तर या रूम मध्ये फ्रेंडच्या रूम मध्ये जाणार, हॉस्टेलच्या तुझ्याकडे ड्रेस आहे का, तिच्याकडे जाणार तुझ्याकडे ड्रेस आहे का. सबमिशन नाही, ते तर आपलं होऊन जाईल. इव्हेंट इम्पॉर्टंट. बरोबर आहे. इंजिनिअरिंग मध्ये तेच की बाकी सगळं साईडला, पण बाकी दुसऱ्या गोष्टी तर करणं होऊनच जातं. सबमिशन तर डोकं खातच, त्याला काही ऑप्शनच नाही उरत. एवढं लास्टला येतात आणि नॉर्मली होतच असं की जे प्रॅक्टिकल्स वगैरे ते सगळे एकाच टाइमला सर्व लिहायला देतात आणि एकाच टाइमला, आणि आपल्याला सबमिट पण करायचं असतं लास्ट दिवशीच, तर लेट होतोच. आणि प्रत्येक वेळेस शिक्षकांचे वगैरे बोलणे तर खावेच लागतात, तो पार्टच झालाय. आणि कल्चरल इव्हेंट्स वगैरे त्याच्यामध्ये आलं तर कल्चरल इव्हेंट्स तर मजासाठीच असतात. ते सबमिशन साइडला ठेवायचे आणि कल्चरल इव्हेंट्स बघायचे, लोड नाही घ्यायचं. अभी हमारा रिसेंटली फेयरवेल हुआ है, हमारा सबमिशन भी चालू था बट स्टिल सबमिशन पेंडिंग है अभी भी. राइटअप वगैरह पेंडिंग है. फेयरवेल की तैयारी की, फोटो शूट्स वगैरह वगैरह. सो सिखा देती है इंजीनियरिंग, सब सिखा देती है. और हाँ, फ्रेंड्स रहते हैं
सपोर्ट के लिए फ्रेंड्स रहते हैं, इससे कॉल करो, हाँ तेरा ये हुआ है, PDF सेंड कर, ये सेंड कर, वो सेंड कर, तो रहते हैं सारे मदद के लिए भी, तो फिर वो निकल जाता है. म्हणजे असं म्हणतात की एक इंजिनियर भल्या भल्या लोकांना एक बोलायला लावतो किंवा एक शांत पाडतो. म्हणजे एवढे स्किल त्याने डेव्हलप केले असतात की नक्की काय इंजिनियर असा काय असतो की तो माणसाला समोरच्याला बदलायला भाग पडतो. इंजिनिअरिंग मध्ये आता जसं एक असतो आपलं सायलेंट आणि एक चांगला असतो, खूप एक मिळून मिसळणारा माणूस, ते त्याचं सराउंडिंग कसं असतो त्याच्यावर डिपेंड करतो. तो वाटला तर सायलेंटही राहू शकतो, पण त्याला अगर ओपन माइंडेड राहायचं असेल तर मित्रांशी बोलणं, नवीन फ्रेंड्स बनवणं, टीचरशी थोडं संवाद टाकणं, आणि जे काही कॉलेजमध्ये तुमचे काही पण इव्हेंट्स असते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं, तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंट होते, तुमच्या खूप काही गोष्टी तुम्हाला कसं जाणवू येते की यार आपण खूप काही करू शकतो, आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळत आहे, तर याचा वापर करावे. आणि मग ते तुमच्यावर आहे, कारण तुमच्यावर आहे की तुम्ही आपली कॉलेज लाईफ किती मेमोरेबल बनवता, कारण एकदाच कॉलेज लाईफ असतो. येस, खरं आहे. एकदाच लय भारी बोललास तू, एकदाच कॉलेज लाईफ असते. फ्रेंड सर्कल, कंपनी इम्पोर्टेंट है, दोस्त हु आर वी सराउंडेड बाय, वो इम्पोर्टेंट है. मतलब अभी आई एम सराउंडेड बाय वेरी गुड पीपल, जो जहाँ मेरे कंफर्ट जोन है. इवन मैं अगर मेरे कंफर्ट जोन से बाहर भी निकली, दे आर नॉट गोना जज मी. सो वो है. तो मैं तो बहुत शांत थी पहले, बहुत ज्यादा, बट अभी बहुत बड़बड़ वगैरह करती हूँ. तो हाँ, फ्रेंड सर्कल इम्पोर्टेंट है. हाँ, फ्रेंडशिप में पॉलिटिक्स चलती है, मैंने बहुत ये किया है, एक्सपीरियंस किया है, बट ठीक है. आई बिलीव कर्मा उधर ही मिलने वाला है. तो ठीक है, लेट गो किया, बहुत सी चीजें लेट गो की, तो लेट गो करना इज ऑल्सो इम्पोर्टेंट. हाँ, तो बाकी तो मैंने तो किसी को देखा नहीं फिलहाल कि वो शांत हो गए, सारे खुले हैं मेरे ग्रुप में तो भी. एंड मला असं वाटतं ते याचं रहस्य पण याच्यामध्ये जाडलेलं आहे की इंजिनिअरिंग सोडून सगळं करतो. तर इंजिनिअरिंग सोडून ज्या गोष्टी करतो त्याच्यामुळं कदाचित त्याच्या जे बाहेरच्या ज्या गोष्टी आहे, व्यावहारिक ज्ञान वगैरे ज्या गोष्टी आहे, कम्युनिकेशन स्किल्स वगैरे, ते कदाचित जास्त डेव्हलप होतात ऍज कम्पेअर्ड टू अदर्स. म्हणून इंजिनियर मध्ये कॅपेबिलिटी असते की तो समोरच्याला पण शांत करू शकतो, आणि त्याच्या लाईफमध्ये तर बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्यामुळे तो पण शांत असतो, पण शांत करू शकतो समोरच्याला. शांत तर स्टार्टिंगला सगळेच असतात. हा, आणि मला असं जाणवलं की तू पण म्हंटली मागाशी की तू पण जेव्हा होमटाऊन वरून इकडे आली तेव्हा तू शांत होते. खूप शांत होते मी, पण जेव्हा हे सगळे फ्रेंड्स भेटले तर मला स्वतःला बिलीव्ह नाही होत की मी तीच अस्मिता आहे की जी आता तेव्हा एवढी शांत होती ना, आता एवढा चेंज. मी पूर्ण क्रेडिट माझ्या फ्रेंड्सला देईल. पूर्ण स्वतःला खूप लकी मानते की मला असे एवढे छान फ्रेंड्स भेटले ज्यांनी मला समजून घेतलं, माझा अँगर समजून घेतला, माझ्या गोष्टी समजून घेतल्या, मला हँडल केलं, सगळं खूप छान फ्रेंड्स. तर आता सगळ्यात आवडतं, तुम्हाला पण हा प्रश्न आवडेल की इंजिनिअरिंग मध्ये एक कट्टर किंवा कट्टर मित्र असणे किती इम्पॉर्टंट आहे. हेच आमच्यासारखे जे कोणाला दिसत नाही कधी. जेव्हा वेळ येते ना तेव्हा ही सगळ्या गोष्टी कळत असतात, किती गरजेचं आहे, का बरं गरजेचं आहे, आणि जेव्हा ज्यांच्याकडे असलं ना त्यांना याचं महत्व कळणार नाही लवकरच. जोपर्यंत सिच्युएशन येत नाही, आता माझे झाले, माझ्या गर्लफ्रेंडचे माझे ऍक्सिडेंट झाले, त्यावेळेस कोणी किती मदत केली यावरनं कळतं की किती गरजेचं असतं मित्र. तेच. तो माझा दुसरा प्रश्न असा आहे की इंजिनिअरिंग मध्ये अशा कोणते डिस्ट्रॅक्शन्स आहेत. तर आम्ही पोरी तर म्हणू शकत नाही कारण मेकॅनिकल मध्ये पोरी आहेत नाही. हे सगळ्यात महत्वाचं. हा, ते महत्वाचं दुःख आहे आम्हाला. म्हणजे नुसते किस्सेच, इंजिनिअरिंग लाईफ म्हणले की नुसते किस्सेच आहेत. मित्रांनो, आता मला सांगा की जेव्हा इंजिनिअरिंग तुमचं संपतंय आणि घरी जाल तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टींची आठवण येईल. अमूलची चाय, SK वडापाव, म्हणजे इवन इथून जाण्याची इच्छाही होत नाही. पहिले तर हे शहर, कारण की गडकिल्ल्यानं भरलेलं हे शहर आहे पुणे. अभी इसके बाद तो कॉर्पोरेट वर्ल्ड में जाना है, तो ये सब जो फ्रीडम है, जो मस्ती मजाक है, फ्रेंड्स है, कैंपस